ओम गण गण गणपतये नमो नमः। ओम गण गण गणपतये नमो नमः। ओम गण गण गणपतये नमो नमः। गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया, उदित मामा की जय। सुखदाता दुखाता वाता विनाशी जय पूर्वी जय सुपारी आदि जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्र मात्र कामना पूर्ति रत्ना कपलो परात लोकन कुमारा चंद्रनाथी उठी कुमकुम जय जराई जय तनुक शोभ शोभ दारुण सुतिना पुणे धरणी आगया जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्र मात्र कामना पूर्ति लंबोदर की ताम्र परिपूर्ण नागर सोना वासुदेव आचार्य वाचा विना रंग बाबा विद्वान रचो जवान जय देव मंगल मूर्ति दर्शन मात्र मात्र कामना आदि गुलांगन वाली नगर नगवान पानी आदि प्रदान पूजा भवे वाली नमो माता पिता तुमको तुमको बंधु माता तुमको तुमको पिता दोनों तुमको जय नवाता में देवा पूजा करो करो मैं चलो करो नारायण नमो अविनाश यादव। ओम केशवाय नमः। ओम माधवाय नमः। ओम नारायणाय नमो नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तो प्रचोदयात्। ओम गण गण गणपतये नमो नमः। ओम गण गण गणपतये नमो नमः। ओम गण गण गणपतये नमो नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तो प्रचोदयात्। गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया, उंदीर मामा की जय। या ठिकाणी आज अविनाश जाधव हे यजमानी आहेत। आणि आता आलेले मंडळाचे तरुण उमदे तरफदार कार्यकर्ते स्वप्नील बाईत गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया, उंदीर मामा की जय। गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया, उंदीर मामा की जय। आणि ही भिजत डाळ घातलेली आहे। या ठिकाणी गोडी डाळीसाठी टोमॅटो, लसूण आणि मिरचीची फोडणी दिलेली आहे। चांगलं मिश्रण तयार व्हायला पाहिजे। या ठिकाणी थोडीशी राई टाकलेली आहे। मिश्रण चांगल्या पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे। या
या ठिकाणी डाळ जी आहे आपण भिजवली होती ती आपण या फोडणीत टाकायची आहे। या ठिकाणी थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे। या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे। या ठिकाणी हळद टाकण्यात येत आहे, चवीपुरतं मीठ, आणि हे मिश्रण जे आहे ते चांगल्या पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे। पाहू शकता चांगला अगदी कड येतोय। चांगला कड आल्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर शिवरून घ्यायची आहे वरती। कोथिंबीर अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे। अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि ढवळून घ्यायची आहे। ताजी कोथिंबीर टाकलेली आहे। कलर बघा छानपैकी कलर आलेला आहे। चांगल्या पद्धतीने ढवळून घ्यायची आहे। सुगंध ते पाहायला मिळतोय। अशा पद्धतीने डाळ ढवळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने झाकण लावून शिट्या करायच्या आहेत। बटाटी आता मी चिरून घेतलेली आहे। मी चिरतोय आता कांदा फोडणीसाठी टाकलेला आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। राई टाकलेली आहे। चांगला लाल कलर द्यायला पाहिजे। या ठिकाणी थोडा कढीपत्ता टाकलेला आहे। पाहू शकता या ठिकाणी आता कांद्याला चांगला कलर येताना दिसतोय। असे बटाटे चांगल्या पद्धतीने धुवून घेतलेले आहेत। आता बटाटे चांगला कांद्याला चांगला कलर आल्यानंतर बटाटे बघा अशा पद्धतीने पातेल्यात टाकून घ्यायचे आहे आणि चांगले ढवळून घ्यायचे आहे। हळद टाकल्यानंतर असं चांगल्या पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि या भाजीला चांगले उकळ आल्यानंतर आपल्या चवीप्रमाणे कोथिंबीर टाकायची आहे। अशा मिरच्या कापल्यानंतर त्यांना हळद आणि मीठ 10 ते 15 मिनिटं थोडा वेळ त्यांना गेला पाहिजे। बेसन लावल्यानंतर ते असे तेलात सोडले जातात आणि असे प्रकारे तळले जातात। हे पाहू शकता असे बनतात। गणपतीचा तिसरा दिवस। या परिसरातील काही निवडक गणपती दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल। नालासोपारा स्टेशन रोड पूर्व। छोटीशी मूर्ती आहे पण सुबक मूर्ती आहे बघा, मनमोहक। या ठिकाणी मित्र आपण पाहू शकता अष्टसिद्धिविनायक मित्र मंडळ गालानगर त्यांचा श्री गजानन।
बस बस राजा इधर आ, इधर आ, इधर आ. भरला असेल माझ्या अंदाजाप्रमाणे तरी. नालासोपारा मानाचा राजा स्टेशन पूर्वेकडील. नालासोपारा पूर्व स्टेशन. गणपतीचा तिसरा दिवस. या परिसरातील काही निवडक गणपती दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल. या ठिकाणी मित्र आपण पाहू शकता संयुक्त नगरचा राजा.